Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म। शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर। माझं सीट काल यांनी मला 7 वाजता सांगितलं की ऍडमिशन फुल झाले। या वर्षी तुम्ही किती मिनिटनी पोरं भरले? 3-3 लाख रुपयाला सीट विकले। जो समाज इथे येतोय ज्यांना कॉलेज करायचंय तो अजून किरड्यावरती पडला फक्त त्यांच्या मी माझं वर्ष वाया घालवणार नाही। अंगावरती जर परत बोलला तुम्ही तुला दाखवील अंगावरती जाणं काय असतं। इथे रिपोर्टर्स आहे, रिपोर्टर समोर 3च प्रश्न करील। नीट ऐका, रिपोर्टर समोर 3च प्रश्न करील। माझे कागदपत्र तुम्ही म्हटले चुकीचे, मग असं सीएटी सेलनी माझे डॉक्युमेंट्स चुकीचे व्हेरीफाय केले असं कॅमेरा समोर सांगा। हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय, आपणही पाहिला असेलच। माझ्या डॉक्युमेंट्स मध्ये जी काही चूक असेल ती मला दाखवा। कोणता मुद्दा चुकीचा आहे तिथे लिहून द्या, मी इथून चालली जाईल। व्हिडिओ दिसते ती आहे दिव्या शिंदे। कुठं पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून। राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओज आहेत, तुम्ही बघा। ओळख जर दाखवायची असती मी कालच दाखवली असती की मी कोण आहे कोण नाही। या वादामुळे आता दिव्या शिंदे आणि सिंहगड लॉ कॉलेज चर्चेत आले। याच व्हिडिओच्या आधीची आणि नंतरची संपूर्ण स्टोरी आपण बघणार आहोत। सीईटी सेलनी यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत। त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेजला दंड होतो। सीईटी सेलनी डोळे बंद केले होते, मला 4 वेळा राऊंड द्यायला लावला सीईटी सेलनी। तोपर्यंत सीईटी सेल झोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघडे आहेत। यांनी मला 4 वेळा फेऱ्या मारायला लावल्या ऍडमिशन। तब्बल 8 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत दिव्या शिंदेचे। दिव्या शिंदे ही एक सोशल इन्फ्लुएन्सर आहे आणि याच दिव्या शिंदेनं सिंहगड लॉ कॉलेजमध्ये जाऊन गोंधळ घातलाय। हा गोंधळ दिव्या शिंदेनं नेमका का घातला, तिचे नेमके आरोप काय आहेत, तिनं पुढचं काय पाऊल उचललंय, कॉलेज प्रशासनाचं नेमकं म्हणणं काय आहे आणि हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर नेमकं काय घडलंय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मी माझी ओळख सांगायला ना ऍडमिशन घ्यायला आले होते, त्यांनी मला दिवसभर पळवलं। ते मला म्हटले सीईटी सेलनी जर आक्षेप घेतला, उद्या जाऊन सीईटी सेलनी जर आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल, तू लिहून दे। मी लिहून दिलं। त्यांनी बोलले सीईटी सेल कडून जर आम्हाला मेल आला की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुला ऍडमिशन दिली, मेल आलाय सीईटी सेलचा, त्यांना तो सुद्धा दिला। हा माणूस मला बोलला 5 मिनिटं मेल बघतोय, चर्चा करतोय, मला बाहेर पाठवलं। मी बाहेर गेले, अर्ध्या तासाने जर मी आले त्यांनी मला का नाही बोलवलं। तो माणूस मला म्हटला जा घरी, ऍडमिशन फुल झाले। आता हा जवळपास 12 मिनिटांचा व्हिडिओ प्रचंड मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि यानंतर दिव्या शिंदेची चर्चा सुरू झाली। पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना, तर तू तुझ्या ओळखींवरती तू तुझं ऍडमिशन कर। इथं ओळखींवरती ऍडमिशन नाही करायचं, अडाचं रक्त करून आम्ही इथं आलोय। एक वर्ष वाया जाणं म्हणजे फाशी घेण्यासारखं आहे विद्यार्थ्यांना। आंबेडकरी चळवळीतील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेली दिव्या शिंदे उर्फ सरकार या मुलीनं सिंहगड लॉ कॉलेजच्या विरोधात गैरकारभाराचा आरोप केलाय। यांना स्वतःला काही कळत नाहीये, यांचं म्हणणं आहे की सीईटी सेल कडे जा, सीईटी सेल मध्ये कॉलेज कडे जा। यांचा काळा बाजार यांना करायला काय चाललंय? 3-3 लाख रुपयाला सीट विकले। तुमचे मेरिट लिस्ट दाखवा की या वर्षी तुम्ही किती मेरिटनी पोरं भरले। यांनी 3-3 लाख रुपये माझ्या लोकांकडून इथं मॅनेजमेंटनी भरायचे केले ते। 3 लाख रुपयांना सीट विकल्याचा सुद्धा आरोप तिनं केलाय। सोबतच इथं उपस्थित असलेल्या प्राध्यापकांशी सुद्धा ती ऍडमिशन प्रक्रियेवरून हुज्जत घालताना दिसते। यावेळेस सिंहगड लॉ कॉलेजचे प्राध्यापक नितीन भंडारेंसोबत सुद्धा दिव्या शिंदेची शाब्दिक चकमक उडाली। ज्यावेळी हा प्रकार सुरू होता त्यावेळेस इथं आंबेडकरी संघटनांचे काही कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते। आपली बाजू दिव्या शिंदे इथं वारंवार सांगताना दिसते।
दुसरीकडे सिंहगड लॉ कॉलेजच्या प्रशासनाचं म्हणणं असं आहे की दिव्या शिंदेनं आपलं मार्क लिस्ट अपलोड करताना चूक केली होती. हे सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमानुसार होतात. याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही. चुकीच्या पद्धतीनं मार्क्स अपलोड केल्यानंतर विद्यार्थ्यांना दुरुस्तीसाठी अधिकृत मुदत ही 19 सप्टेंबर पर्यंत देण्यात आली होती. मात्र दिव्या शिंदे ही 24 सप्टेंबरला दुपारी 2:45 वाजताच्या सुमारास इथं मार्क दुरुस्ती करण्यासाठी आली. यावेळेस अधिकृत वेबसाईटवरील दुरुस्तीची मुदत संपलेली असल्याचं आम्ही तिला सांगितलं, असं कॉलेज प्रशासनाचं म्हणणं आहे. ही बाब सांगितल्यानंतर या विद्यार्थिनीनं या ठिकाणी गोंधळ घातला आणि अनावश्यक वाद निर्माण केला, असं सुद्धा कॉलेज प्रशासनानं स्पष्ट केलंय. दरम्यान प्रत्येक विद्यार्थ्यानं नियम आणि मुदतीचं पालन करणं गरजेचं आहे. दिलेल्या वेळेत प्रक्रिया पूर्ण न केल्यास महाविद्यालय काहीही करू शकत नाही. या संदर्भातली सर्व कागदपत्र व नोंदी प्रशासनाकडे उपलब्ध आहेत, असं सुद्धा महाविद्यालयानं स्पष्ट केलंय. आता हे सगळं प्रकरण घडल्यानंतर दिव्या शिंदेनं कॉलेजवरती गैरकारभाराचे सुद्धा आरोप केलेत. हा सगळा प्रकार घडल्यानंतर दिव्या शिंदेनं पुन्हा एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरती टाकलाय. त्यामध्ये तिनं काय म्हटलंय ते सुद्धा बघा. सिंहगड लॉ कॉलेजमध्ये जो झालं विद्यार्थ्यांसोबत, माझ्यासोबत म्हणा, तर कालपासून मला 2000 पेक्षा जास्त ऍप्लिकेशन्स आलेत की सेम केस त्यांच्यासोबत सुद्धा घडलेली आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छिते की तुमच्यासोबत जे जे घडलंय आणि जे जे चुकीचं घडलं गेलंय तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. आपण त्याच्याबद्दल महाराष्ट्र सरकारला जाब विचारतोय. हे कुठल्याही जातीसाठी चालू नाहीये, हे फक्त विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी चालू आहे. काही बावळट मूर्ख लोकांमुळे जातीचा विषय काढू नये. हे सरसकट ज्या विद्यार्थ्यांवरती अन्याय अत्याचार चालू आहे, फक्त डोनेशन घ्यावं म्हणून जे चुकीचे कागदपत्र तुम्ही सांगता की इथं तुमची चूक आहे, तिथं तुमची चूक आहे, हे सिद्ध करून द्यावं, जेणेकरून आम्हाला कळेल नक्की आमची चूक कुठे झाली. सीएटी सेलनी डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून दिले. ते सीएटी सेल स्वतः सांगतं की सगळं ऑथरायझेशन हे कॉलेजकडे असतं. तरी सुद्धा जर कॉलेज तुमच्याकडून डोनेशन मागतंय तर त्याच्यासाठी आत्ताच आवाज उठवायची गरज आहे. या देशासाठी आपल्याला बलिदान द्यायचंय, ना की ह्या देशातल्या काही प्रस्थापितांकडून पिंजून पिळवणूक करून आपल्याला आत्ताच मरायचंय. ही लढाई माझ्यासाठी नसून इथे उपस्थित असलेले सर्व युवा प्रतिनिधी आणि ज्यांना ज्यांना शिक्षणाची आवड आहे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे आंदोलन हे आपण करतोय. टेक्निकल चूक सांगून विद्यार्थ्यांकडून डोनेशन घेऊन भरती करण्याचं काम कॉलेज प्रशासन करत आहे, असा आरोप दिव्या शिंदेनं केलाय. दरम्यान आता हे प्रकरण इथवरच थांबलेलं नाहीये, तर दिव्या शिंदेनं सिंहगड कॉलेज प्रशासनाच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस स्थानकात धाव घेतली. माझ्या सीटबद्दल कॉलेज प्रशासन खोटी उत्तरं देऊन टाळाटाळ करत आहे, माझी सीट विकली आहे, असा थेट आरोप दिव्या शिंदेनं कंप्लेंट करताना केलाय. तर दुसरीकडे सिंहगड कॉलेज प्रशासन सुद्धा भारती विद्यापीठ पोलीस स्थानकात पोहोचले. आमच्या कॉलेजची बदनामी केली आहे, आमच्या शिक्षकांवर दमदाटी केली आहे, व्हिडिओ बनवून कॉलेजचे नाव खराब करण्याचा प्रयत्न केलाय आणि सीट विकल्याचा खोटा आरोप केलाय, असा सुद्धा आरोप सिंहगड कॉलेज प्रशासनानं भारती विद्यापीठ पोलीस स्थानकात केलेल्या तक्रारी अर्जामध्ये केलेला आहे. आता या दोन्ही तक्रारींची दखल पोलीस प्रशासनानं घेतलेली आहे आणि यानंतरची पडताळणी करून पुढील कारवाई करणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान दिव्याचा हा व्हिडिओ आणि सिंहगड कॉलेज प्रशासनाकडून आलेलं स्पष्टीकरण यानंतर आता यामध्ये पोलिसांची एंट्री झाली आहे. त्यामुळं आता पुढे या प्रकरणात नेमकं काय होतंय हे पाहणं सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे. आपल्याला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. पुण्याहून आदित्य भवार, मुंबई तकसाठी.